काय बोलून काय राहिली तू मनीषा? उद्याच्या उद्या येतो म्हणे जवाई बुवा. तुला नाही वाले? नाही म्हणली तू ना. तू नाही हावच म्हणली असन. तुलाच जावाची घाई आहे वाटते. अगं आई मी त्यांना खूप म्हटलं की तुम्ही आताच नका येऊ, तुम्ही आताच नका येऊ, मी 2 महिने तरी राहते, 2 महिन्यानंतर तुम्ही या असं मी खूप म्हटलं आई. पण ते ऐकायला तयारच नव्हते आणि फोन ठेवून दिला. चल मी उद्या येतो, गुड बाय 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 करून फोन ठेवून दिला. काय डोक्यावर पडलं आणि बोलते बाई जवाई बुवा. जरासं समजत नाही, जरासं समजायला पाहिजे. आता झालेच किती दिवस तू आली तर 7-8 दिवसही नसन झाले धडाचे. आणि आता येतोय म्हणते तुला घेवाले काहून? आणि आता समोर आता परवाच्या दिवशी आखाडी आहे. आखाडीच्या पुढे तुला नेते काय? हो नाही बघ ना, सगळ्या मुली आखाडीला माहेरी येतील आणि हे मला घेऊन जातील मा सासरी. बघ ना कशी करते तुझे जवाई. बघ ना तू, मी खूप बोलली, नाही ऐकलं माझं. येतोच म्हणे उद्या, येतोच म्हणे. तर येणारच ते उद्या. नाही असं कसं येईन उद्या? आखाडीच्या पुढे नेईन का मा पुरीले? आई बी लाव बरं फोन, लाव बरं बोलतो मी. लाव फोन लाव, बोलतो मी. धुनकतोच चांगली. हो आई ठीक आहे, बोल तूच बोल. मी बोलले ना, मला माझं ऐकत नाही ते. तूच बोल, धुनक चांगली, धुनक त्यांना. जवाई म्हणून काय झालं, जवाई होय म्हणून काही पण करतील का? हो ना माय, असं राहते का? कधी साई उठलं सुटलं चाललं काही झालं गेलं म्हणजे मग कोण याचा जबाबदार राहील? लाव फोन, लाव फोन तर लाव तू मनीषा. लाव फोन, लाव बोलतोच मी. असं कसं काहीच काही बोलणं राहते तर. बोलतो मनीषा. अर्जुनजी माझी आई बोलते तुमच्याशी, घ्या बोला. अरे मामीची बरं दे. जवाई बुवा काय म्हणते मनीषा काय सांगून राहिली मला? खरं आहे का? बरोबर आहे काय मामीजी? काय खरं खोटं काय सांगितलं मनीषानं? काय सांगितलं? नाही, मनीषा म्हणते की उद्या तुम्ही तिला घेवायला येता म्हणते, अशी म्हणते बा ते. तर हे खरं आहे काय? हो मामीजी, खरंच आहे. उद्या येतोच मी. उद्या 11 वाजेतोरी मी तिला घेवायला येतो आणि 12 वाजेतोरी आम्ही निघून जाणार तिथून. तर ही गोष्ट खरीच आहे, खोटी नाही. मनीषा खोटी बोलतच नाही, खरंच बोलते. पण जवाई बुवा तुम्ही एवढा विचार करा, आता पोरीला येऊन झालेच किती दिवस. आणि गोष्ट काय केली होती? 2 महिने ठेवायची. 2 महिने 5वा महिना तिचा करून ना मग आम्ही तिला पाठवू. मग अजून 7व्या महिन्याला घेऊन येऊ. हे गोष्ट झाली होती. तुम्ही 2 दिवसात 8 दिवसातच कसे काय तिला घेवायला येतो म्हणता? मामीजी फोनवर बोलून काहीच फायदा होणार नाही. मी तिथं आलो म्हणजे मी तिथंच बोलन तुमच्यासोबत. पण ऐका जवाई बुवा, तुम्ही तिला घेवायला येऊच नका. आता समोर आखाडी आहे. आखाडीला सगळ्या पोरी नव्या माहेरी येतात आणि तुम्ही इले माहेरून सासरी घेऊन जाण काय? आखाडी व्हायच्या पहिले सोमवारची आखाडी येते आणि तुम्ही म्हणता आज येतो घेवाले. हे गलत आहे ना, चुकीचं आहे ना जवाई बुवा तुमचं. तुमची आई कुठे आहे? तुमच्या आईजवळ फोन द्या, तुमच्या आई सोबतच बोलतो. मामीजी आई तिकडे आहे बाहेर. बोला, माझ्यासोबतच बोला. मी उद्या घेवायला येतो मनीषाले. हो, मग तिकडे काही राहते मी मानत नाही. मी काही आखाडी मानत नाही आणि फकाडी मानत नाही. मी उद्या मनीषाला घेवायला येतोच. हे पण घ्या जवाई बुवा. नाही मामीजी, तुम्ही काहीच नको बोला. मी तिथं आल्यावरच बोलजा तुम्ही काय बोलायचं आहे ते. बरं जवाई बुवा ठीक आहे, तुमची इच्छा येवाचीच आहे ना, तर या तुम्ही, नंतर मग बोलतो. पण मी मनीषाला पाठवणार नाही बा तुमच्यासोबत आताच. लागन तर आखाडी झाल्यावर यान तर घेऊन जा, पण उद्याच्या उद्या नाही. बरं ठीक आहे मामीजी, ठेवतो मी आणि उद्या येतोच मी. तर द्या मनीषा तो थोडंसं. घे बापा. बोला अर्जुनजी. मनीषा मी काय सांगतो ऐक. उद्या मी 11 वाजता येऊनच राहिलो तर उद्या 11 वाजता तयार होऊन राहायचो. झोपली नको राहायचो. पण अर्जुन बस, काही नको बोलू, काहीच नको बोलू. आता ठेव फोन. चल ठेवतो फोन. बाय बाय, आय लव्ह यू. काय वय बेटा अर्जुन, काय येतोच कोणासंग बोलत होता? कुठं जातं? आई मी उद्या आनंदपूरले जातो मनीषाला घेवाले. आणाले घेऊनच येतो तिले. अमाय काऊन मनीषानं फोन केलता काय? ते ये म्हणते का तुले? काऊन राहत होती ना 2 महिने, आता काय झालं? नाही ते ये नाही म्हणत, मीच जातो आणि घेऊनच येतो. तूच काऊन जातो? तुले मी भाकर बनवून चारून नाही राहिली काय? राहू दे तिला. 2 महिने राहायचं म्हणते ना, तर राहू दे ना. 5वा महिना करून म्हणते तिची मायत करू दे ना. आणते मग आपल्याच घरी राहणार आहे ते. आई तुला माहितच नाही तिथं काय चालू आहे. मी जातो आणि घेऊनच येतो तिले. आपल्याच घरी बरोबर राहते ते. बापा अरे काय चालू आहे तिथं? चालय मग मी उद्या जातो. मग जाय बापा, जातं काय तर जा. जवाई तर ऐकतच नाही हो मनीषा. येतोच म्हणते. काय कोण भूत घातलं हो जवायच्या डोक्यामध्ये? का जाय ना, तुझ्या सासून तर नाही होय? काम होत नसून तुझ्या सासू कोण आता तर जाय बाबू घेऊन ये तिले. जवायला पुढं करून दिलं ते मागं राहते, असं तर नाही होय? होऊ शकते आई, पण आपल्याला काही माहिती नाही तर आपण कसं काय म्हणू शकतो. तर येऊ दे काय म्हणते तर ऐकूच. येऊ दे, येतेच ना उद्या ते, तर येऊ दे. पण उद्या येईन तर मग फालतू चाल करन तर मग काय चालली जाशील काय? आखाडीच्या समोर बरं वाटन काय? आखाडीचा पहिला सण आहे आणि तू पहिलं बाई प्रेग्नेन्सी आहे. काही उच नीच झालं तर मग कोण जबाबदार राहील? त्या मायच्या घरीच राहिली 4-5-8 दिवस तर म्हणूनच झालं. असंच होईन बाई. आमच्याच उरावर येऊन पडन.
मग काय करायचं आई? ते तर येतोच म्हणतात उद्या, ते तर ऐकतच नाही. मग मग काय आता भांडण करायचं त्यांच्यासोबत? भांडण करशील का? नाही नाही, भांडण नाही करा लागत. व्यवहारिकच बोलायचं आहे, व्यवहारिकच बोलू, पद्धतशीरच बोलू, मानादानानच बोलू आणि चांगलं समजावून सांगन. भांडण गिनत नाही करणार. काय होय कमला? कोण काय झालं? कोणासंग भांडण? पद्धतशीर काय होय? पहा ना मनीषाचे बाबा, पहा ना तुम्ही जवाई बुवा, पहा जवाई कसे कसे बोलून राहिले. पहा आताच मी फोन केला होता आणि पहा कसे बोलते. काही असं दिमाग डोक्यावर पडल्यावानी बोलून राहिले जवाई, काही दिमाग नसल्यावानी, काही एकदम अबंड असल्यावानी बोलून राहिले जवाई. काऊन काय शिवे गिवा दिले का तुले? शिवे दिले असं तर सांग मला. आता फोन करतो जवायला नाही वायाले बी. नाही नाही, शिव्या नाही दिल्या, शिव्या की नाही दिल्या त्यांनी. अहो उद्या मनीषाला घेवायला येतो म्हणते. उद्या 11 वाजता तिले म्हणते तयार राह तू, मी घेवायला येतो म्हणते तुले. पहा काय पागल आहे का हिची बहीण जवाई? उद्या कायले येतो म्हणते? उद्या काय आता आखाडी आहे ना सोमवारची, आणि उद्या कायले येतो म्हणते तिला घेवाले? येतो म्हणा बाद मंदी 2 महिन्यानं. बोलूनच तर गेले ना का 2 महिन्यानं यायचा म्हणून. मग आता काय म्हणतातच उद्या घेवायला येतो. काही आपलं बोलली मी पहिले हिच्याजवळ, मनीषाजवळ म्हटलं ते ना का मी घेवायला येतो. ही नाही मना केला तर हिला ऐकलं नाही. मग म्हणलं मला लावून दे फोन. मी फोन केला तर मला ऐकलं नाही. मामीजी तुम्ही बोलूच नका म्हणते. माझ्या मंदातून गोष्ट काढली आणि मी उद्या येतो म्हणते, तिथंच बोल जा म्हणते. असे म्हणून फोन ठेवून दिला. पाय पा काय झालं मा भिंत जवायला आता अचानक झालं काय? काय कमी पडलं त्याला? काय पाहिजे? लग्नाच्या वेळेस तोंड फाडलं नाही, आता काही पाहिजे का त्याला? काही त्यासाठी रुसला असेल तर ते सांग म्हणा, स्पष्ट सांग म्हणा काय पाहिजे तो. आता देतो, काही कमी आहे का? एकुलती एक पोरगी आहे मैवाली म्हणलो. तुम्ही एवढे संतापू नका. आता काय नाही काय आहे त्याच्या मनामध्ये, येतेच उद्या बोल जा. मग काय जास्त भांडणासारखं बोलू नका, असं प्रेमानंच घ्या. नाही तर पहिलेच तुम्ही लावून द्या काय पाहिजे तुला असं तसं फालतू. मनीषा बाई, तुले आता किती महिने? 6-7 महिने झाले लग्नाले. तर ह्या महिन्याच्या बीच मध्ये तुला कोणी काही बोललं का? तर तुझ्या सासूनं काही म्हटलं काय? त्या बापानं हे नाही दिलं ते नाही दिलं? जवाई बुवानं म्हणलं का काही? त्या बापानं हे नाही दिलं ते नाही दिलं असं काही बोलले का कोणी? नाही बाबा, असे तर कोणी नाही बोलले. नाही, बिलकुल नाही. असं नाही तसं नाही, काय नाही. हे पण आई बाबा बाबा म्हणतात तुम्हाला, चांगले तुमचा मान करतात. पण हे अचानक असं काय झालं त्यांना मला पण समजत नाही, समजायला मार्ग नाही मला पण. का असे का करत आहेत अर्जुनजी? भरली असन कोणतरी कान भरली असन. आपल्या गावातले लोक मोठे कुच्चर आहे माय भिंत तसे बी. आनंदपूर म्हणतात ना, अंदर मोठं दुःखी आहे. एकामेकाले दुःखी करतात, एकामेकाचे कानं भरतात. आणि चांगलं असन कोण सासऱ्यानं असं नाही दिलं, सासऱ्यापाशी खूप आहे लो ह्या नसं तसं. मग काय करणार आहे आता? वरतच चढणार आहे जवई. आपली पोरगी नांदून राहिली त्याच्या घरी, आपण अकड दाखवू शकत नाही. अहो मनीषाचे बाबा, आता उद्या येऊनच राहिले जवाई बुवा. तर मी कधी त्या इंदिराला सांगून ठेवतो आणि शांताबाईले ना गंगाला सांगून ठेवतो. तेले बी बोलावून घेतो घरी, का बोलायला बरं राहतील थोडंसं. आपण काय कमी पडतो काय? गावातल्या लोकांना बोलावतो तू, बोलावाले जवायले बोलाले म्हणजे ते इथे बी बोलतील काय जवायले मायावाल्या? अहो पण आपण राहतो कसं, एका कुटुंबासारखं राहतो आपण पुरं गाव. आपल्या जवाई घरी येते, आपली येनबाई घरी येते, तर सगळेजण पाहुणचार करते. आणि मग जवाई बुवा असं तसं वागन तर त्याचा बी अधिकार बनते आपल्या जवायले बोलाचा. आता त्या दिवशी पाहून घ्या, गेलो ना मी इंदिराच्या घरी नाश्त्याला. इंदिरा अशी कडक बोलली इनबाई चुप्पच झाली. अशासाठी बोलावतो म्हणतो मी. बरं ठीक आहे, बोलावून घेतो. आपण असं वाटलं नाही पाहिजे जवाई बुवाले येईन बोलावून घेतलं बाई यायले. असे बा अचानक येऊन गेले असं वाटलं पाहिजे जवाई बुवाले. तसं सांगून ठेवतो. हो तसंच सांगून ठेवतो. एक बा हाय का कमला असं तसं करून ये जा बा असं. हो येऊ दे मग आता उद्या जवाई बुवाले काय बोलते काय म्हणते तो. पोरगी राहते म्हणून काय झालं? ऐकन काय त्याचं? तुम्ही टेन्शन नका घेऊ मनीषाचे बाबा. नाही तर बस बापा सगळं बरोबर होते. ते जवाई बुवाले थोडीशी हुकी आली असन, कोणत्याही जवायला येतेच हुकी एक दिवस. तर तशीच आपल्या जवायला हुकी आली असन, ते मिटून जाते. चुपचाप राहा तुम्ही, टेन्शन नका घेऊ, सगळं बरोबर होते. तू याई काय सांगते मले? खरं आहे काय सांगते बाबा आई? काय खरं आहे काय खोटं आहे? काय सांगितलं तुमच्या जवळ आई न? सोनबाईले घेवाले जातो म्हणतो तू उद्या. थेच बाबा, मी तिला आणून घेतो उद्या घेवाले जातो, आनंदपूरले जातो मी आणि तिला घेऊन येतो यवतमाळले आपल्या घरी. झालं? उद्या कायले आणतं तिले? कायले? उद्याचा रविवार आहे, परवाच्या दिवशी सोमवार आहे, आणि सोमवारी आखाडी आहे, वर्षातला पहिला सण आहे. आणि तिले सोनबाईले कायले आणतो तू? आपल्या इथं बी राहिली असते ना बेटा, तर तिचे आई बाबा आले असते आणि तिले घेऊन गेले असते. पहिली आखाडी आहे बेटा, समजून घे. पहिली आखाडी आहे, पहिली आखाडी पोरीची माहेरीच होत असते. ते काही समजत नाही बाबा मला. आखाडी राहू ना, फकाळी राहू ना, ढकाली राहू, पण मी उद्या जातो, मनीषाला घेऊन येतोच. इथं काय तास पाणी चाललं तू जाय नाही तर सासरवाडी जाय तू
आणि तू बी राहती तर सोनबाई संघ आणि मग संघ मग येऊन जा बुधवारी. मंगळवारी बी नको ये जा. हो बाई सोनबाई पोटशी नाही तर थोडंसं पहिलं होय थोडंसं सांभाळून बाप असून बी तुला असं सांगतो मी, लाज वाटली पाहिजे बे घोड मिया तुले. बाबा पण एवढं नियम नाही राहत. काही नाही ते दवाखान्यात जाऊ द्या, मी जातो उद्या म्हणजे जातो, घेऊनच येतो. जाजो तू घेऊन येजो, पण 2 दिवस थांब. रविवार जाऊ दे उद्याचा, सोमवार जाऊ दे, मंगळवार जाऊ दे आणि बुधवारी जायला घेऊन ये. बस गोष्ट खतम, क्लोज, बिलकुल विषय नाही. बाबा उद्याच म्हणजे उद्याच जातो आणि उद्याच घेऊन येतो. वारे पठ्ठ्या दिमाग नाही गाढवा तुले. उद्या कायले जातं कायले घेऊन येतो तुम्हाला नाही माहित बाबा, ते मलाच माहित आहे. काय माहित आहे तुले ते तुम्हाला नाही सांगत बाबा. मी तिथं जातो आणि माझ्या सासू सासऱ्याला बोलतोच. काय बोलतो रे आता मूर्खा, काय बोलतो सासू सासऱ्याले? किती देव माणसं आहे तुझे सासू सासरे, किती ते भले माणस आहे ते सरपंच भाऊ, त्याच्या घरची बाई किती चांगली आहे आणि तू काय बोलतो? काय गलती केली त्यानं? पोरगी देऊन गलती केली काय? नाही बाबा मला माहितच आहे, मला माहितच झालं म्हणून मी जातो, उद्या घेऊनच येतो आणि त्याला बी बोलूनच येतो. हा बरं ठीक आहे, तू जातो, ऐकून नाही राहिला, तू घेऊन येतो. या मोटरसायकलवर अंत काय एवढ्या दूरचा लंबा रस्ता, सुनबाई पोटशी आहे आणि मोटरसायकलवर धक्के मारत आणि दचके खात आणतो का सुनबाईले? आणि काही बरं वाईट झालं तर मग कोण जबाबदार राहील? सासू सासरे जबाबदार राहीन का तू जबाबदार राहशील? पहिलं सांभाळायला लागते बेटा, बाप असून सांगतो तुले गाढवा. नाही बाबा मी मोटरसायकलवर नाही जात, मला बी समजते. मी एक कार करतो भाड्यानं आणि मगच जातो आणि त्याच्यात मनीषाले तुमच्या सोनबाईला घेऊन येतोच. बरं जाय माया भिंत घेऊन ये जाय, तू जितपणा पुरी करजून काय झालं तर मग तुझ्या कानाखाली मी मारतो. चालन बाबा मी तुमच्या 10 झापडा खाऊन घेईन, पण मी मनीषाला तिथं राहूच नाही देत. मी घेऊनच येतो उद्या, थोस तोरट घेऊनच येतो. अरे बोलत तर आहे, चांगला बोलत तर जाय घोडमिया हडमिया. येतो किती वाजता हो? किती वाजता येते तू जवळ ते सांग. त्याच्या येवाच्या पहिले येऊन बसतो आम्ही. नाही इंदिरा, त्याच्या येवाच्या पहिले नको येऊन बस जा, त्याला डाऊट होईन का बा मा सासून सासऱ्यानं गावातल्या बायाला बोलावून घेतलं असं होईन. असं मग त्या जवळ आल्यानंतर येऊ काय मग आम्ही? किती वाजता येते ते तर सांग. 11 वाजता येते बाई, उद्या 11 वाजता येतो म्हणे. बरं ठीक आहे, मग आम्ही येतो मग 12 वाजता. चहा पोहा जेवण घेऊन सगळं देऊन देतो आणि मग येतो मग आम्ही सगळेजणी 12 वाजता. हा नाही सगळेजणी एकखट्टे नको या, एक जण आपण घ्या. 11 वाजता माझं वय येते, आले का मी पायदुवाले पाणी गिनी देतो, चहा घी पोहा घी देतो, अर्ध्या घंट्यात करतो. आणि मग 11:30 वाजतापासून एक जण ये जा. पहिले कोणी ये जा का हाय काय हो कमला असं तसं काम आहे असं तसं म्हणून मग थांब असं म्हणून थांबूनच जा. असं ये जा एक जण एकखट्टे यांत शक होऊन जाईन व्हायला. एक यांत आले बा कामानिमित्त असं होईल. ठीक आहे ना कमला, तसं करतो आम्ही, एक जण येतो. पण बोलायचं काय आहे ते सांगून दे कडे, नाही तर कोणी कमी जास्त बोलून देईन त्या जवायला रागीन बापा इकडचं तिकडे. हा हो गड्या कमला तेवढं सांगून दे का काय बोलायचं आहे, नाही तर बस माय बोलणं तर मोठं टोकावर आहे बापा, कोणाला राग येऊन जाते. बोलायचं काही नाही आहे. जवाई बुवाचं म्हणणं काय आहे का मनीषाला नेतो म्हणते उद्या, तिला घेवायलाच येतो आणि तिला उद्याच्या उद्याच घेऊन जातो म्हणते. आपल्याला तिला पाठवायचं नाही आहे, आखाडी करून 2 महिने 5 महिना करून पाठवायचं आहे, असंच बोलायचं आहे फक्त. झालं काय होतं इच्छा जवाई बुवाले एकदम एवढा चांगला स्वभाव, चांगला सगळं चांगलं, वर्तन चांगलं, समजूतदार, आणि असे कोण वागून राहिले जवाई बुवा का उद्याच्या येतो ना घेऊन जातो. त्याच्या आई बाबानं की निवायानं काही सांगितलं नाही काय का आखाडी आहे बा, आखाडीच्या पुढं पोरीला नाही आणा लागत असं काही समजावं नाही त्याईनं पोराले? काय समजातीन व मला तर वाटते का मनीषाच्या सासूनच म्हटलं असं का जाय घेऊन येतील, मला कामं जास्त होते. हो हो कमला तसंच असं, सासवा मोठ्या खराब राहते, कानं भरले असन पोराचे. अय गंगा सासू खराब राहते म्हणतो, तू तर एक सासू होय, तू तर कोणाची तरी सासू आहे, तुला तर सून आहे, मग तू खराब आहे काय? मी काय बोलतो बापा, मा सुनीले मी तर पहिले बोलो, आता तर काही बोलत नाही बापा. मी तिच्या मतानं करते, राहते, खाते, पेते, काही नाही बोलत मी. पण राहतेत ना कोणी सुना, सुनीले मार चेडे लावतेत, असं कर तसं कर, असं काऊन केलं तसं काऊन केलं. तशी मनीषाची सासू असन, आता तिले करा लागत असन एकटीले. हो आणि अजून लगच निघली जवायला, मी म्हणलंय का द्या बरं आई, जर तुमच्या आईले फोन द्या, मी तुमच्या आईसोबत बोलतो. तर आई बाहेर गेली म्हणे, असं म्हणलं जवाई बुवानं, माझ्या संग बोला म्हणे. काय आहे तर असं आहे काय मग कमला? मग तू या जवायानं नखरे करण्याची सुरुवात केली नाही? लेकरू जगात बी नाही आलं, बाहेर बी नाही आलं तर नखरे सुरू झाले. अमाय हो गड्या, पाय एका लेकराची माय होत वरी कोणताही जवाई चांगला राहते बाई पोरी संग. हा ना, मग एका लेकराची माय झाली का म्हणते आता हे कशी जाईन, हे कुठं जाईन आता लेकरू सोडून, तर मग त्याचे रंग दाखवणं सुरुवात करते, त्याची अवकात दाखवणं सुरुवात करते. आणि कमलाच्या जवायानं काय आतापासूनच रंग दाखवणं सुरू केले काय?
हो ना बाई, पाय ना, चांगलं चांगलं करता करता किती टर्रेलीनं बोलले जवाई मा संग. मी म्हणलं काय झालं जवाई बुवा, नाही तिथं येऊनच सांगतो मामी जे, तुम्ही चुप राहा, तुम्ही काहीच नका बोलू. त्याचं बोलणं मोठं खराब आहे. च च च च तुम्ही काहीच नका बोलू, मी तिथं येतो आणि तिथं येऊनच बोलतो. बापरे, एवढं टर्रेलीनं बोलले जवाई मा संग पहिल्यांदाच. आणि आता पहिले तर चांगले बोले. नाही बाई, तू या जवायले कोणती तरी गोष्ट खटकली असन बाई, म्हणून नसतं, नाही तर बिना कारण असं कोणी नाही करत. काय हो, काय खटकलं असं. आता आले तर मस्त आवगाव केला, पाहुणचार केला, कपडे लत्ते कपडे तर त्याच्या मनानच घेतले. असंही नाही का सस्ते सुस्ते घेतले, त्यानं जे काढले ते घेतले. आणि अजून काय पाहिजे बापा त्याला. हो कमला, हुंडा काय दिली होती हो लग्नाच्या वेळेस, लग्न झालं तेव्हा. हुंडा नको बोलू, हुंडा नको बोलू. हा काय न काय 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 त्यानं मागलंच नाही, काही मागलंही नाही. आणि आम्ही दिलंही नाही. मागलं असतं तर रिश्ता तोडून टाकला असता आम्ही, पण दिलं नसतं. काऊन पोरगी देवा ना हुंडाही देवा काय. हा बरोबर. तर तो आता 6 महिन्यानंतर ते तिघही बापले का सामील असन त्याच्यामध्ये. पण ते अलग निघते पोराले म्हणते तू कर आता. बरोबर आहे, हुंड्यासाठी होय मग ते. आता उद्या माहीतच पडून आता काय बोलते काय नाही. तर मी तर बरोबर ओळखूनच घेतो, त्याच्या एका शब्दानं मी ओळखून घेतो की याच्या मनात काय आहे. थांब आता येऊ दे चांगले. हुंड्यासाठी जर असेल ना तर चांगली धुनकतो त्या जवायची. मग म्हणजो नको मला कसं इंदिरा तू माझ्या जवायला कोण बोलली. तू बोल जे वाटलं ते, पण व्यवहारिकच बोलतो बा इंदिरा. जराशी असं जवायला रागीवाला एक बी नको बोलतो. आता मा बोलण्याचा रागच येते बाई. मी चांगलंही बोलन तरी राग येते, वांगलं बोलन तर मग गोष्टच नाही. बरं चाल कमला, टेन्शन नको घेऊ, येऊ तर दे जवायले उद्या. पाहूच उद्या काय होते काय नाही, तर बोलू बरोबर. हो ना, मी मनीषाला तर पाठवत नाही बा आखाडीच्या पुढं, एवढं पक्का आहे. ते जवाई बुवा मग रागा नाही गेले तर चालते. पाहू ना, पाहू उद्या काय होते तर. चला मग आता पुढं काय होते हे जाणून घ्यावासाठी उद्याचा भाग नक्की पहा संध्याकाळी 7 वाजता. चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब नक्कीच करा, लाईक करा, शेअर करा. भेटू उद्या संध्याकाळी 7 वाजता.